हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयाची तयारी पाहणार आहोत, राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षांसाठी। तर कुठले पुस्तकं वाचायचे ते तुम्हाला मी आधी सुद्धा बुकच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आज आपण पाहणार आहोत त्या बुक मधले कुठले चॅप्टर आपल्याला करायचे आहेत। तुम्ही कंबाईन करत असाल किंवा राज्यसेवा करत असाल, दोघांसाठी हा व्हिडिओ युजफुल असणार आहे। तर पहा, आपल्याकडे काय काय असायला पाहिजे ते सुरुवातीला मी सांगते तुमच्याकडे की कुठल्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात। ओके, तर त्यापूर्वी आपला एक पेड ग्रुप आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण डेलीचे टार्गेट्स विद्यार्थ्यांना देतो, त्याचसोबत त्यांना काही नोट्स, काही स्ट्रॅटेजी किंवा आपला एक ई बुक आहे ज्यामध्ये 2011 पासून 2023 सर्व आयोगाचे पेपर्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फायनल आन्सर की नाही आन्सर टिक करून दिलेला आहे। तर त्याचं एक ई बुक मिळतं, त्याची किंमतच 99 रुपये आहे। परंतु आपल्या जे काही पेड ग्रुप आहे त्याची आपली फीस जी आहे ती 30 रुपये पर मंथ आहे। तर तिथे तुम्हाला पूर्ण नोट्स मिळणार नाहीत। फक्त नोट्ससाठी जॉईन व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी हा ग्रुप नाही आहे। ज्यांना खरंच टार्गेट एक्झाम करायची आहे आणि त्या टार्गेटनुसार चालायचं असेल ते ग्रुप जॉईन करू शकतात। स्क्रीनवरती दिसत असलेल्या कुठल्याही एका क्रमांकावरती संपर्क करून तुम्ही जॉईन होऊ शकता। तर पहा, आपल्याकडे काय असायला पाहिजे। सर्वात आधी तर आपल्याकडे सिलेबस असायला पाहिजे। तुम्ही जर राज्यसेवा करत असाल तर राज्यसेवेचा किंवा कंबाईन करत असाल तर कंबाईनचा, आणि त्या सिलेबसमध्ये आपल्याला कुठले कुठले टॉपिक आपले कव्हर झाले ते मग टिक करता येतात, कुठला टॉपिक सुटलेला आहे ते टिक करता येतं। तर अशा प्रकारे आपल्याकडे एक सिलेबसची कॉपी असावी। त्यानंतर खरं तर 1-2 प्रतीमध्ये असावी, जेणेकरून आपल्याला जिथे आपण अभ्यास करत असू, घरी, लायब्ररीत, तिथे एक, घरी एक, अशा ते आपल्यासाठी युजफुल ठरतात। त्यानंतर आपण जे अनालिसिस केलेलं आहे ते नेहमी आपल्या सोबत असावं, जेणेकरून आपण वाचत असताना तो टॉपिक झाला की आपण तिथे टिक करू शकू, किंवा इयर वाईज यातले टॉपिक पाहून आपण पुस्तकामध्ये वाचू शकू। याचा खूप जास्त फायदा होतो। ओके, त्यानंतर आता तुम्ही जर का राज्यसेवा करत असाल तर तुमच्याकडे असायला पाहिजेत, खरं तर हे 4ही पुस्तकं तुमच्याकडे असायला पाहिजेत। 11वी इतिहास जुनं, त्यानंतर 6वीचं इतिहास प्राचीन भारतासाठी, त्यानंतर 11वीचं इतिहास प्राचीन भारतासाठी, त्यानंतर मध्ययुगीन भारतासाठी सुद्धा 8वीचं पुस्तक येतं, ते माझ्याकडे सध्या दिसलं नाही, सो ते सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे। ते तुम्हाला आपलं जे मी मागे सांगितलं होतं तुम्हाला ई बुक कसं डाउनलोड करायचं ते। आणि त्यानंतर महत्त्वाचं पुस्तक म्हणजे समाधान महाजन सरांचं। राज्यसेवा करत असाल, सगळा सिलेबस नुसार या पुस्तकाची रचना आहे, त्यामुळे यामध्ये सगळा सिलेबस तुमचा कव्हर होतो। अतिशय युजफुल असं पुस्तक आहे। याच्या सोबत तुम्हाला कुणी कठारे रेफर करा असंही सांगतं। तर तुमचं जर का वाचणं होत असेल कठारे 1-2 वेळा तर तुम्ही ते कठारे पण आणा आणि हे पण घ्या। असे 2 पुस्तकं तुम्हाला रेफर करता येतील। परंतु प्रीच्या अनुषंगाने जर पाहत असू आपण तर इतकं डीप नका जाऊ। एक समाधान महाजन, 11वीचं जुने इतिहास, त्यानंतर 6वी 11वीचं नवीन इतिहास, त्यानंतर आपला मुघल जे आहेत किंवा मध्यकालीन जो काही इतिहास आहे त्यासाठी तुम्हाला 8वीचं वगैरे ते पुस्तक आहे, आय थिंक मध्य भारताचा इतिहास मध्ययुगीन, तर ते करावं लागणार आहे। सो ते एक पुस्तक, असे पुस्तकं तुम्हाला आवश्यक आहे। आता तुम्ही फक्त कंबाईन करत असाल तर हे 2 पुस्तकं स्किप करा, ते मध्ययुगीन वाला स्किप करा। फक्त हे 2 पुस्तकं तुम्हाला करायचे आहेत कंबाईन पूर्व परीक्षेसाठी। ओके, तर पहा, आपल्याला जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा काय करायचं आहे, सर्वात आधी अनालिसिस आपल्या समोर असायलाच पाहिजे। अनालिसिस शिवाय अभ्यास अजिबात करू नका। यासोबत तुमच्या सोबत काय असायला पाहिजे, आपले PYQचं जे काही एक तुम्हाला PDF मी दिलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर। प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट येतात की हे पेपरच्या PDF कुठं मिळतील, सगळ्या कंबाईनच्या किंवा राज्यसेवेच्या। तर मी सांगते की सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलवर पिन केलेला आहे मेसेज, तुम्ही त्याच्या फाईल सेक्शनमध्ये जाऊन चेक केलं तर तुम्हाला PDF मिळतील, त्या तुम्ही प्रिंट करू शकता। ओके, तर ते प्रिंट आपल्याजवळ असावी आणि हे अशा प्रकारे अनालिसिस केलेलं असावं। 2017 पासून आपली कंबाईन चालू झालेली आहे, तेव्हापासूनचं आपण अनालिसिस सगळ्या विषयाचं आपल्या चॅनलवरती दिलेलं आहे, सो ते तुमच्यासाठी युजफुल असणार आहे। ओके, सो मग आता आपल्याला करायचं काय आहे, सुरुवातीला काय करायचं, तुम्ही सरळ 11वीचं इतिहासाचं पुस्तक घ्या। राज्यसेवा करत असाल तर चॅप्टर 1 पासून रीडिंग करायची आहे, आणि जर तुम्ही कंबाईन करत असाल तर तुम्ही हे सुरुवातीचं सगळं स्किप करायचं आहे। डायरेक्टली तुम्हाला जायचं आहे पेज नंबर 31 वरती। मी आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना इथूनच सांगितलेलं आहे, जे कंबाईन करतायत त्यांच्यासाठी। जगन्नाथ शंकर सेठ हे पहिलं पेजही वाचू नका, काही आवश्यकता नाहीये। इथूनच डायरेक्ट आपल्याला सुरुवात करायची आहे आणि इथून हे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे। तर पूर्णच्या पूर्ण स्वातंत्र्योत्तर भारतापर्यंत इथपर्यंत पेज नंबर 93 पर्यंत इतका सेक्शन तुम्ही जवळपास
10 वेळा वाचा असं मी तुम्हाला सांगेल. किती वेळा वाचायचं आहे? 8 ते 10 वेळा वाचा. इतके महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला मिळतील, इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यामधून कव्हर होतील की तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही. जेव्हा तुम्ही ॲनालिसिस कराल, जेव्हा तुम्ही आयोगाचे पेपर पाहाल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे 11वीचं पुस्तक किती महत्त्वाचं आहे आणि आपण किती महत्त्वाची गोष्ट स्किप करत होतो किंवा इतकी सिरियसली घेत नव्हतो. तर आता घ्या, ॲटलिस्ट 5-6 वेळा तरी तुमची ती रिडिंग झालीच पाहिजे 11वीच्या इतिहासाची. आणि एकदा वाचलं ना, पहिल्या वाचण्याला आपल्याला हार्ड वाटतं ते, पण जेव्हा सेकंड रिडिंग येते, थर्ड रिडिंग येते, फोर्थ रिडिंग येते, तेव्हा तुम्हाला हे खूप इझी वाटेल. सो स्किप करू नका प्लीज, तुम्हाला रिक्वेस्ट करते. आणि जे विद्यार्थी मग राज्यसेवा करत आहेत त्यांनी सुरू करायचं पेज 1 पासून तर 93 पर्यंत. स्वातंत्र्योत्तर भारतावरती जास्त भर देऊ नका. असतो 1-2 प्रश्न, पण जास्त भर देऊ नका. मेन्ससाठी आपल्याला इकडचं सुद्धा करायचं आहे, त्यामुळे हे पुस्तक प्रीसाठी उपयोगाचं आहे आणि मेन्ससाठी पण उपयोगाचं आहे. सो आपल्याला आत्ता ते करायचं नाहीये. ओके, सो मग तुम्हाला 11वीच्या इतिहासाबद्दल लक्षात आलं असेल. टार्गेट करा, 2 दिवसात 3 दिवसात वाचून काढा. परत रिव्हिजन करसाल तेव्हा 1 दिवसात होईल, 2 तासात होईल. खूप इझी जाईल तुम्हाला. सो हे पुस्तक मस्ट 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 आहे, 11वी इतिहास जुनं. ओके, तर आता हे तुम्हाला काही पुस्तक नाही मिळणार, याची तुम्हाला पीडीएफच लागेल आणि ही मी ग्रुपवर दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, तर तिथे तुम्हाला मिळेल. ग्रुपवर सुद्धा दिलेली आहे, आपल्या पेड ग्रुपवरती. जे नव्याने जॉईन झालेले असतील, व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना मिळाली नसेल तर त्यांनी मागायची आहे, मिळून जाईल. ओके, त्यानंतर मग यायचं आहे तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकात. आता या पुस्तकाची रचना केलेली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने. जे राज्यसेवा मुख्य करत असतील, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पुस्तक महत्वाचं आहे. पूर्ण पुस्तक, तिथेही अनालिसिस आवश्यक असतं. मी मेन्सचं सुद्धा अनालिसिस चॅनलवरती देणार आहे, पण सध्या नाही देणार आहे, नंतर देणार आहे. तर सध्या फ्रीच आपला अनालिसिस आहे. तर तुम्ही मेन्स सुद्धा जर का तयारी करत असाल तर तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. आता करायचं काय आहे आपल्याला, हे जे चॅप्टर आहेत यामधले सगळे हे राज्यसेवेच्या दृष्टीने आहेत, त्यामुळे राज्यसेवा करत असणाऱ्यांना सगळेच करावे लागणार आहेत. परंतु जे विद्यार्थी कंबाईन करत आहेत त्यांचा भर कुठे असावा, तर इकडे तुमचा भर नसावा. इकडे जायचंच नाही आपल्याला. ओके, येतो एखादा प्रश्न भारूडवरती विचारला जातो, लावण्यावरती, पण ते जनरली सॉल्व्ह होतात. सो जास्त टेन्शन इकडे घ्यायचं नाही. इथून इकडे आपला पार्ट आहे महत्वाचा. आता तुम्हाला इकडचा सगळा इतिहास जरी महत्वाचा असेल, सगळाच्या सगळाच करायचा आहे का मग, तर नाही. तुम्हाला आपले जे काही PYQ आहेत ते सांगतील की कुठल्या चॅप्टरवरती जास्त महत्व द्यायचं. जसं की वृत्तपत्र खूप महत्वाचे आहेत, अनेक प्रश्न आलेले आहेत. वृत्तपत्र कोणी काढलं, त्याच्यामध्ये काय अंतर्भूत आहे याच्यावरती प्रश्न दिसतो. त्यानंतर समाज सुधारक, त्याहीपेक्षा महत्वाचं आहे. सगळ्या सोसायटी तुमच्यासाठी करणं आवश्यक आहे. आणि आपण राज्यसेवेच्या वेळेस एक गोष्ट इथे चेक केली होती की ज्यांची अशी इंग्लिशमधली नावं आहेत ना, त्यांच्यावर राज्यसेवेमध्ये भर होता. जसं डिप्रेस्ड क्लासमेट्स मिशन आहे, थिओसॉफिकल सोसायटी आहे, ज्यांचं असं इंग्लिशमध्ये नाव होतं ना, त्यांच्यावरती जास्त प्रश्न आपल्याला दिसले. सो आपल्याला ते राज्यसेवेच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे, ते स्किप करायचे नाहीयेत. राहिला प्रश्न आपला कंबाईनचा, तर कंबाईनमध्ये पहा तुम्हाला, आपण समजा आपण आता हे 17 पासून न घेता, आपण इतकं डिटेल आपलं होणार नाही, होते बरं, असं काही कठीण नाही आहे, हेच तिकडे रिपीट झालेलं आहे, त्यामुळे आपण जाऊया समजा 20 पासून. आता पहा इथं प्रश्न कुठला दिसतो, प्रार्थना समाज. मग मी तुम्हाला अनालिसिसच्या वेळेस असं सांगितलं होतं का की फक्त प्रार्थना समाजवरच प्रश्न येतील? अजिबात नाही सांगितलं. तुम्हाला ब्राह्मो समाज करायचा आहे, प्रार्थना समाज करायचा आहे, सत्यशोधक समाज करायचा आहे, आर्य समाज करायचा आहे, सगळेच वाचायचे आहेत, स्किप काहीच करायचं नाही. मला माहिती आहे प्रश्न कसे येतात, सत्यशोधक समाजावरती कोणी स्थापना केली वगैरे असे प्रश्न येत नाहीत. ते तुम्हाला सांगतात पेपरवाले की कोणी स्थापना केली. प्रश्न काय येतो, त्यांचे सहकारी कोण होते, कोणी त्यांना मदत केली महात्मा फुलेंना हे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये किंवा एखादी चळवळ करण्यामध्ये किंवा कुठलं कार्य करण्यामध्ये. तर अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यासाठी आपलं डीप रीडिंग असणं आवश्यक आहे. बऱ्याच जणांची ओरड असते की इनपुट आउटपुट रेशो हिस्ट्रीचा नाही आहे, पण असं नाही आहे. हिस्ट्री हा खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट असा विषय आहे आणि 15 प्रश्न आहेत. तुम्ही विचार करा, तुम्ही जर असे विषय जर का आपण स्किप केले तर आपल्यासारखं मूर्ख कोणीच नाही म्हणा तिथे. त्यामुळे आणि काही कठीण प्रश्न नाही आहेत ना, खूप सोपे सोपे प्रश्न आहेत. सो तुम्हाला याच्यामध्ये काहीही स्किप न करता कसं वाचायचं ते मी सांगते, भर कशावरती द्यायचा ते सांगते. आता पहा, पहिला चॅप्टर जो आहे ब्रिटिश सत्तेची स्थापना, फार कमी प्रश्न दिसतात त्याच्यावरती. मग आपल्याला एक आयडिया येण्यासाठी
पूर्णच्या पूर्ण नाही, परंतु एक आयडिया येण्यासाठी. आता मुघल सत्तेचा ऱ्हास झाला, तिथून मग युरोपियन आले, इथून तुम्ही वाचू शकता. ओके, युरोपियन आले, मग हे युद्ध वगैरे तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर हे तैनात फौज धोरण जे आहे याच्यावरती प्रश्न, खालसावरती प्रश्न. त्यानंतर 1857 पर्यंतचे जे काही रचना होती किंवा घटनात्मक सुधारणेत आहेत ते इथून हे आपलं महत्वाचं चालू होतं. त्यानंतर मग ज्या काही सुधारणा झाल्या, जास्त भर कशावरती आहे माहितीये का आपल्या कंबाईनच्या पेपरचा? ह्या सुधारणांवरती भर आहे, किंवा हे जे काही कार्य केले आहेत ना समाज सुधारकांनी त्याच्यावरती जास्त भर आहे. मग त्यामुळे आपल्याला हे चॅप्टर, हा एक चॅप्टर आहे, हा एक चॅप्टर आहे, खूप महत्वाचा आहे. आणि इतकं इंटरेस्ट येते ना माहितीये का. मी तुम्हाला सांगते, हे पुस्तक जेव्हा मी वाचलं होतं तेव्हा मी काय केलं होतं, मी तर पहिल्या पेज पासूनच वाचलं, कारण की राज्यसेवेसाठी हे महत्वाचंच आहे. एका दिवशी 50 पेजेसचं टार्गेट ठेवायचं. किती पेजेसचं? 50 पेजेसचं. आणि खूप मस्त वाचणं होते वाचणं, काही टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला आकडे सांगते नाही, याच्यावर ट्रोल नका करत, कारण की एक ओव्हरऑल असं एक सांगते मी अंदाजी, कारण पुस्तक इतकं मोठं आहे. तुम्ही जर 10 पेज करसाल तर आपल्याला काय कंबाईन येईपर्यंत काय पुस्तक इतिहासच वाचायचं आहे का? नाही, आपल्याला खूप सारे विषय वाचायचे आहेत. त्यामुळे 40-50 पेजेस पर डे तुमचा तेवढा स्पीड असतो. तुम्ही जेव्हा 8 ते 10 तास अभ्यास करता ना, 8 तास 10 तास, ॲटलिस्ट 6 ते 8 तास, तेव्हा तुम्हाला समजेल की एका तासात किती जास्त वाचणं होतं. यूट्यूबचे व्हिडिओ पाहून तुम्ही 1 तासात पाहून फक्त एक टॉपिक कव्हर करता, परंतु जेव्हा तुम्ही स्वतः वाचता ना, तेव्हा या एका तासामध्ये तुम्ही स्वतः लक्षात घ्या तुम्ही किती वाचता. आज मला एक कमेंट होती की मी यूट्यूबवरून कसा अभ्यास करू. लक्षात घ्या, ऑनलाईन अभ्यास करण्याच्या ह्या एक्झाम नाही आहेत. तुम्हाला युट्यूबचा आधार कुठे घ्यायचा आहे? समजा एखादी गोष्ट समजत नाहीये, आता इतिहासात नाही समजत असं आहे काय? तुम्हाला समजा एखादी पॉलिटितलं नाही समजत आहे, काही कलम वगैरे कशा प्रकारे असते, किंवा इकॉनॉमिक्सची एखादी टर्म आहे जी लक्षातच येत नाही, इंग्लिश आहे किंवा आपलं गणित आहे, अशा विषयासाठी युट्यूबचा आधार तुम्ही घेऊ शकता. पण इतिहास झालं, भूगोल झालं, काही गोष्टी वाचून समजतात, त्याच्यासाठी काय गरज आहे सांगा युट्यूबवरून अभ्यास करायची किंवा ऑनलाईन अभ्यास करायची. सो तुम्ही हे सरळ सरळ वाचा. एकदा वाचा, नाही समजलं दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा. तिसऱ्यांदा जर वाचून समजत नसेल तर घरी जाऊन झोपा, अभ्यास करू नका. कारण हे इतिहास आहे ना, याच्यात न वाचून समजण्यासारखं आहे काय? कथा आहे नाही, असे असे घडले, कसं घडलं ते फक्त सांगितलेलं आहे, ते आपल्याला वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त काहीच करायचं नाहीये. आणि खूप चांगल्या प्रकारे हे सगळ्या गोष्टी कव्हर होतात. तुम्ही फक्त 3 रीडिंग या पुस्तकाला द्या. मी सांगते तेवढं करा. 3 रीडिंग द्या. त्यातलंही कशाला भर द्यायचा हे पाहण्यासाठी PYQचं अनालिसिस बघा. आता पहा, इथं आदिवासी क्रांतीवर प्रश्न आहे, पंडिता रमाबाईवर प्रश्न आहे, परमहंस सभेवरती प्रश्न आहे. मग ज्यांच्यावरती प्रश्न आले ते तुम्ही स्किप कसं करणार? या लोखंडेंवरती तर खूप प्रश्न आहेत, कामगार चळवळीवरती, मग ते स्किप कसं करणार? त्यामुळे तुम्हाला काय स्किप नाही करायचं हे समजण्यासाठी आधी अनालिसिस, देन बुक, आणि त्यातले मग महत्वाचे असे टॉपिक पहा. त्यानंतर काँग्रेसच्या अधिवेशनावरती प्रश्न दिसतात आपल्याला, मग ते आपल्याला करायचे आहेत. सो आपल्याला हे सगळ्या गोष्टी करताना लगेच आपल्याला लक्षात येईल की अनालिसिस कसं आहे त्याच्यावरून. आणि राहिला प्रश्न आता 2023च्या इतिहासाच्या पेपरचा, तर खूप कमी प्रश्न, म्हणजे जवळपास 10च प्रश्न आपल्याला विचारले होते. त्यातलेच टॉपिक रिपीट झाले. बरं, टॉपिक काही कमी झाले नाही, प्रश्नांची संख्या कमी झाली. सो हाच ट्रेंड कॉपी होऊ शकतो. आपली होणारी 2024ची जी एक्झाम आहे तिथेही आपल्याला 10च प्रश्न इतिहासावरती येणार. सो आपल्याला 10 प्रश्न जरी आले तरी 10 प्रश्नांचा आपला याच्यावर खूप परिणाम होतो. आणि हातचे मार्क आहेत ते नाही घालायचे आपल्याला, कारण की एक वेळ तुमचं गणित सोडवणं होणार नाही, पण इतिहासाचे प्रश्न तुमचे सोडवणं होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हे स्किप नाही करायचंय. ॲटलिस्ट अनालिसिसमधून मोस्ट वेळा जे काही क्वेश्चन आपल्याला दिसतात किंवा मोस्ट ऑफ द टाइम जे टॉपिक दिसतात ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. आधी 11वीचं पुस्तक वाचा, देन समाधान महाजन सरांच्या पुस्तकावरती या. इझी जाईल हे वाचायला, काही कठीण जाणार नाही. ओके, सो याच्यामध्ये पहा 10 प्रश्न जरी दिसत असतील तरी पहा, मग गवा जोशींवरती प्रश्न आला होता. मग काही प्रश्न जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला पुस्तकात भेटत नाही. बरं, असंही होतं. ज्या गवा जोशीवरचा प्रश्न आहे ना, ते त्या पुस्तकात, 11वीच्या पुस्तकामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ते नाही आहे की ते स्वदेशी वगैरे फक्त एका शब्दावरून आपल्याला ते ओळखावं लागतं. मग हे साध्य केव्हा होत असतं? म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचं आहे की 23चा पेपर जो आहे तो कठीण होता अशी ओरड सुरुवातीला झाली, पण जेव्हा अनालिसिस केलं किंवा ते
चिंतन करून पाहिलं त्या पेपरवर तर तेव्हा लक्षात येतं इतिहास हा विषय असा आहे ज्याचा तुम्हाला ओव्हरऑल आयडिया पाहिजे, म्हणजे हे कसं घडलं. आपल्याला इतकं सगळ्यांना माहीत असते की इंग्रज आले होते भारतात, व्यापारासाठी आले, त्यांना आपल्यावर खूप अन्याय केले, मग भगतसिंग होते ते फाशीवर गेले, किंवा गांधीजी होते त्यांनी लढा दिला, अहिंसेच्या मार्गाने टिळक होते, असं हे आपल्याला ओव्हरऑल माहिती असतं. मग 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला, एवढी आयडिया आपल्याला असते. पण इतकाच इतिहास आहे का? नाही. आपल्याला पूर्णच्या पूर्ण गोष्टी, आपण एक अधिकारी होणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आपल्याला कुठेही बोलता केव्हा येतं? जेव्हा आपल्याला गोष्टी माहीत असतात. आपल्याला जर काहीच माहीत नसलं तर आपण नाही बोलू शकत. त्यामुळे मग एक आउटलुक आपल्याला पूर्ण इतिहासाचा आला पाहिजे. क्रोनॉलॉजी आपल्या एक लक्षात आली पाहिजे की आधी गांधी होते का आधी भगतसिंग होते, हे एक क्रोनॉलॉजी आपल्या लक्षात आली पाहिजे. ते लक्षात जर का आली तर बरेचसे प्रश्न असे आहेत जे आपण वाचन केलेलं नसून सुद्धा यू कॅन सॉल्व, तुम्ही ते सोडवू शकता. गवा जोशींचा प्रश्न त्याचं एक्झाम्पल आहे. हे जे पुस्तक आहे ना याच्यामध्ये गवा जोशी यांच्याबद्दल माहिती आहे समाज सुधारकांच्या चॅप्टरमध्ये, परंतु असं कुठेच नाही दिलं की त्यांनी ते काय स्वदेशीच्यासाठी महात्मा फुलेंसारखं ते शेतकऱ्याच्या वेशात गेले होते म्हणून, असं दिलेलं नाहीये. पण एका शब्दावरून आपल्याला ते आन्सर तिथं शोधता येतं. तर मी तुम्हाला दाखवतेही ते या पुस्तकामध्ये. मी अनालिसिसच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येकच प्रश्नाचं सगळंच्या सगळं एक्सप्लेनेशन तुमच्या पुस्तकात असेल असं नाही, परंतु तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे आणि ते एकाच रीडिंगमध्ये नाही होणार. तुमच्या त्याच्यासाठी मल्टिपल रीडिंग होणे अपेक्षित असतं आणि त्या झाल्या पाहिजे. ओके, सो एका शब्दावरून तुम्ही त्याच्या मग तिथे लिंक लावू शकता आणि ते उत्तरं सोडवू शकता. सो अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे आणि डिटेलमध्ये वाचायचं आहे जितकं काही वाचता येईल. तर पहा, सार्वजनिक काका आहे, त्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो, गवा जोशी यांना. आता याच्यामध्ये असं कुठेच नाही दिलं की ते शेतकऱ्याच्या वेशामध्ये वगैरे गेले होते म्हणून, परंतु याच्यामध्ये असं त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्यांनी स्वदेशीसाठी काय म्हणता येईल लढा दिला किंवा स्वदेशीसाठी ते लढत होते. तर तो एक शब्द त्या एक्सप्लेनेशन मध्ये, म्हणजे वरती त्यांचं जे काही 4 विधानं दिले होते त्या विधानामध्ये कुठेतरी ते होतं. तुम्ही तो प्रश्न पहा, 23 मध्ये आहे तो प्रश्न. सो तिथे त्या एका शब्दावरून आपल्याला त्याची लिंक लावता येते आणि 2च व्यक्तीमध्ये कन्फ्युजन होणार होतं. एक पर्याय होता गवा जोशी आणि एक पर्याय होता महात्मा फुले. आता दुसराही एक अंदाज लावता येतो की महात्मा फुलेंनी कधी स्वदेशीसाठी काम केलेलं नव्हतं. त्यांचं काम कोणासाठी होतं? शेतकऱ्यांसाठी होतं. त्यांचं काम कोणासाठी होतं? स्त्रियांसाठी होतं किंवा बालकांसाठी होतं ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होता शिक्षणाच्या बाबतीत. सो महात्मा फुलेंच्या कार्याचा क्रायटेरिया अलग आहे. हे स्वदेशीसाठी वगैरे त्यांनी लढा दिलेला नाहीये. त्यांना असं वाटत होतं की इंग्रजांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या देशामध्ये सुधारणा करायच्या आहे, त्यासाठी इंग्रजांचं घेता येईल तितकं सहकार्य त्यांनी घेतलेलं होतं जे तेव्हाच्या काळात गरजेचं होतं. त्यामुळे त्यांचं जे कार्य आहे ते वेगळं आहे, परंतु ते सुद्धा शेतकऱ्याच्या वेशात गेले होते. त्यानंतर गवा जोशी यांचं कार्य स्वदेशीच्या बाबतीत होतं. सो हे एक्झाम्पल कशासाठी मी देते, तुम्हाला काही एक्सप्लेन करून नाही सांगत आहे, फक्त यासाठी की काही असे शब्द असतात जे आपल्याला आन्सर पर्यंत घेऊन जातात आणि त्यासाठी मग आपल्याला ते करणं अपेक्षित असतं. ओके, सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्हाला इतिहासासाठी काय काय वाचायचं आहे आणि कशा प्रकारे जायचं आहे हे मी सांगितलेलं आहे. त्याचसोबत तुम्हाला पुढचे जे काही चॅप्टर्स असतील, समजा समाज सुधारक आहेत, नेहरू रिपोर्ट वगैरे आहे, तर खूप डीप नाही जायचं आहे. तुम्हाला काय काय वाचायचं आहे अनालिसिसचा एकदा व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यावरून लक्षात येईल. फक्त इकडचे जे चॅप्टर आहेत ते तुम्ही थोडेसे स्किप करू शकता. सांस्कृतिक वारसा वगैरे, समाज सुधारक सगळे करायचे आहेत, इथून इकडे नाही गेलं तरी चालेल. स्वातंत्र्योत्तर भारतामध्येही जास्त जायचं नाही, हा एक चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर आपला समाज सुधारकांचा हा चॅप्टर आहे. सत्तेच्या हस्तांतरांकडे हा एक चॅप्टर तुम्ही इथे स्किप करा, हा एक स्किप करा. त्यानंतर इकडचं स्किप करा, हे करायचं आहे, हे करायचं आहे. त्यानंतर हे सुद्धा करायचं आहे. त्यानंतर इकडचं सुद्धा. आणि हे जे कायदे आहेत ना 1909, 1919, 1935 इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्वाचे आहेत. राज्यघटना असो, पॉलिटी असो, महत्वाचे आहेत, करायचेच आहेत. सो या पुस्तकामधलं काय काय वाचायचं आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल. काही आणखी क्वेरीज असतील तर कमेंट करू शकता. पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर जॉईन होऊ शकता. त्यानंतर आता राज्यसेवेबद्दल थोडक्यात सांगते की प्राचीनचं वाचायचं असेल तर पूर्ण पुस्तक वाचून घ्या. 11वी, पहिले 6वीचं वाचा, देन 11वीचं वाचा, पूर्ण पुस्तक वाचून घ्या, कव्हर होऊन जाईल.
जरी याच्यातले प्रश्न नाही आले तरी सेम तसंच क्रोनॉलॉजी लक्षात आली, अंदाजाने सोडवता येतात. आणि जर का योगायोगाने एखादा प्रश्न यातलाच आला तर तुमचा तो सॉल्व्ह होईल, मार्क जाणार नाही. त्यामुळे हातचे मार्क गमवायचे नाहीत आणि आपल्यासाठी एक एक मार्क महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि काय म्हणता येईल त्याला, कमेंट करा. काही कमी असेल तर नक्की सांगा. आपल्याला मी काही तज्ज्ञ वगैरे नाही आहे, परंतु जेवढं काही सांगता येते तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. त्याच्यातून तुमचा नक्कीच फायदा होत असेल, फायदा व्हावा हाच माझा उद्देश आहे. काही कमी असतील तर ॲडजस्ट करा, समजून घ्या. आपला थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम होता, तो आता सॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळे आपला आता व्हिडिओच्या बाबतीत तो प्रॉब्लेम येणार नाही. आय विल ट्राय की डेली व्हिडिओज येतील. खरं तर मला आज पॉलिटीचा व्हिडिओ घ्यायचा होता, पॉलिटीचा बुक नाही मिळाला म्हणून मी इतिहासचा घेते. इतिहास सुद्धा महत्वाचा विषय आहे आपला, पण पॉलिटीपेक्षा महत्वाचा नाहीये, कारण पॉलिटी आपल्याला आउट ऑफ मार्क देणार आहे. सो उद्याचा व्हिडिओ नक्की पॉलिटीचा असेल. पॉलिटीच्या बाबतीत कसा अभ्यास करायचा ते आपण पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजच्या पुरतं इथेच थांबूया. 3 वेळा मी थांबूया म्हटलं, पण आता खरं थांबूया. बाय बाय, भेटूया उद्या.